ची गरिमा राखण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेला मी बघते की सपोज इफ यू आर इन अ प्रोटोकॉल यू शुड मेंटेन इट. म्हणजे जर कोणी बाहेरून एखादा माणूस बोलत असेल तर ओके, हरकत नाही, एक वेळा खरं तर त्यानेही बोलू नये, पण आपण एक गृहीत धरू. परंतु एखाद्या राजकीय पक्षाचे जबाबदार पदाधिकारी असतील, पदाधिकारी म्हणून बोलत असतील, सदस्य म्हणून बोलत असतील, मग ते असेंब्लीचे असतील, ते पार्लमेंट हाऊसचे असतील किंवा ते पक्षाचे प्रवक्ते असतील, तर त्यांच्याकडून ज्या वेळेला अशी वक्तव्य येतात त्यावेळेला निश्चितपणे वाईट वाटतं की अरे ही महाराष्ट्राची परंपरा आहे का. म्हणजे ज्या महाराष्ट्राला एकेकाळी एक गौरवशाली म्हणजे वसंतदादा पाटील असतील, यशवंतराव चव्हाण असतील, पवारसाहेब असतील, विलासरावजी देशमुख असतील, की काय सुंदर भाषणं होती ती आणि ती तासनतास ऐकावी वाटायची. आणि तिथून इव्हन आंदोलनं सुद्धा एका लिमिटमध्ये असायची की मुद्दा फक्त पोहोचवणे एवढाच आंदोलनाचा हेतू असायचा. आता मुद्दा पोहोचवण्यापेक्षा आंदोलनांचे इव्हेंट होत चाललेत. जसं आपण बघितलं असेल की अधिवेशनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने कोणी चाव कर, कोणी म्याव कर, कोणी एखाद्या पक्षाचा प्राण्यांचा आवाज काढ. माणसं आहेत ना, माणसांनी माणसांसारखं वागलं पाहिजे. माणसं प्राण्यांचे आवाज कसे काढू शकतात. तर मला हे सगळं क्लेशकारक वाटतं आणि मी माझ्या परीने स्वतः असा प्रयत्न करते की ठीक आहे बा, किमान आपण एक प्रयत्न करूया, आपण आपल्या परीने स्वतःला एक शब्द देऊया की ही संसदीय राजकारणाची जी गौरवशाली परंपरा आहे, ही जी सभ्यता आहे ती आपल्याकडून डागाळणार नाही. भाषेवरून आपण बोलतोय आणि मागच्या काही दिवसापासून ट्रेंडिंगचा जर विचार केला तर नवनीत राणा खूप ट्रेंडिंग मध्ये आल्या. तर यासाठी आल्या की अगर मैं भी नवनीत राणा हूं अगर तू उद्धव ठाकरे हे, आणि त्यांचं ते वाक्य प्रचंड गाजलं. तुम्ही शिवसेनेच्या नेते आहात, कसं बघता या वाक्याकडे आणि एकूण या सगळ्या संस्कृतीकडे? हसायला येतं मला, प्रचंड खूप हसायला येतं. कारण काय झालंय, नवनीत राणांचं सतत लाईट कॅमेरा ऍक्शन हे शब्द ऐकायची सवय लागलेली आहे त्यांना. त्यामुळे त्यानं स्किझोफ्रेनिक होतात आणि मधून त्यांना असं वाटतं की सगळे रोल मीच केले पाहिजे. मी पोलीस ऑफिसरचा रोल केला पाहिजे, मी मध्येच एखादा थिएटर आर्टिस्ट सारखा मी एखादा अभिनेत्रीचा रोल केला पाहिजे. मग ते त्या थाटात ते डायलॉग असतात, अगर तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं. आणि ते विसरून जातात की आपण कोण आहोत आणि आपली भूमिका काय आहे. जर तुम्ही लाईट कॅमेरा ॲक्शनचं जग सोडले आणि तुम्ही ठरवून घेतले की एका विविक्षित मतदारसंघातल्या लोकांची सेवा करण्यासाठी तुम्ही संसदीय राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे, तर मग तुम्हाला हे नाही चालणार. यू हॅव टू डिसाईड वेदर यू आर ॲक्ट्रेस ऑर पॉलिटिशियन. तुम्ही कोण आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की कोण आहात. लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने गुंडागर्दीची जर भाषा केली, बरं काय फरक पडला त्याने, हे याद रख, रख लिया याद, इसके आगे क्या हुआ. म्हणजे सांगायचंय कोणाला. मला असं वाटतं की मी जेव्हा त्या सगळ्यांकडे बघते तर पहिली गोष्ट त्या स्किझोफ्रेनिक वाटतात. दुसरं, त्या अजूनही त्यांच्या त्या अभिनेत्री असणारा त्यांचा जो मूळचा व्यवसाय होता त्याच्या त्या सगळ्या प्रभाव क्षेत्रातनं बाहेरच आलेल्या नाहीयेत. आणि तिसरी गोष्ट जी मला जाणवते ना ती फार महत्वाची, की मला असं वाटतं की त्यांना ते सन्मान्य उद्धव साहेबांना ऐकवायचं नव्हतं, अजिबात नव्हतं ऐकवायचं. कदाचित त्यांना ते त्यांच्या सन्माननीय तसे मुख्यमंत्रीच म्हणता येतील, जरी आपण उपमुख्यमंत्री म्हणत असलो तरी, कारण घटनात्मक जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी ते मुख्यमंत्र्यासारखेच सध्या वावरतात आणि त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे. त्यामुळे त्यांना ते दाखवायचं असेल की सी हाऊ आय डिअर्ड, मी कसं धाडस करू शकते, मी कसं चॅलेंज देऊ शकते. मग आहे ना मी तोडीची, घ्याल ना मला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये. तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वर्णी लागण्यासाठी अशा चिप स्टंटबाजी केली जाते आणि ती स्टंटबाजी वाईट आहे. म्हणजे काय होतं की सूर्याकडे तोंड करून वर तोंड करून थुंकल्याने सूर्याला काहीच फरक पडत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यात कोण काय म्हणतंय, कारण अशा पद्धतीची भाषा याच्या आधी कंगना राणा वर्षा भोयर पण त्यांना उत्तर देताना दिसत आहेत, विशेषतः म्हणजे पोलीस पत्नी म्हणून पण आणि अर्थात शिवसेनेची बाजू मांडताना सुद्धा. नाही, शिवसेनेची बाजू म्हणून नाही. वर्षा भोयर यांचं काल पण मी एक काहीतरी बघितलं की त्यांच्यावरती प्रचंड दबाव येताना दिसतोय की आता अॅट्रॉसिटीचं ब्रह्मास्त्र काढण्याचा प्रयत्न नवनीतजी करत आहेत. अर्थात नवनीतजींच्याच मुळात कास्ट सर्टिफिकेटवर खूप सारे ऑब्जेक्शन्स आहेत की त्यांचं कास्ट सर्टिफिकेट खरं की खोटं इथपासूनची चर्चा आहे. परंतु तरीही त्या वेळोवेळी असं दलित असण्याचं एक कार्ड वापरायचा प्रयत्न करतात. खरं तर त्यांना मुळात आंबेडकरवाद कळलाय की नाही ही पण शंकाच आहे. कारण एकीकडे आंबेडकरवाद कळला म्हणतात,
दुसरीकडे त्या कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क ब्रेक करून मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचायचा प्रयत्न करतात, पण त्यांना हनुमान चालिसाच म्हणता येत नाही. लोकांनी विचारलं, अहो हनुमानाला हनुमान का म्हणतात ते सांगता येत नाही. मग त्या स्वतःला मी कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुइझमसाठी मी हे करेल ते करेल म्हणतात, पण स्त्रींचे विसर्जन कसे करावे तेही त्यांना कळत नाही. तर त्यांचा खूप सारा गोंधळ झालाय. वर्षा भोयरांचा जो विषय आहे, मी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण मला तो संपर्क नीटसा झाला नाही. परंतु मला ज्या काही गोष्टी कळल्या इतर पोलीस पत्नींकडून पण आणि त्यांच्या कुटुंबियांकडनं पण, की ताई आमची मुलं, म्हणजे ही प्रत्येक घरातली मुलं असतात जे आपल्या वडिलांना हिरो समजतात. जर आपला बाप पोलीस कर्मचारी म्हणून पोलीस स्टेशनमध्ये काम करतोय आणि एक लोकप्रतिनिधी बाई तिथे येतात आणि त्या अगदी एकेरीवर येऊन बोलतात, अरेकारेची भाषा करतात, माझा फोन तुम्ही रेकॉर्ड का केला, ती त्यांची ड्युटी आहे. ते कुणाला हातापायी करू शकत नाहीत, ते बोलू शकत नाहीत. त्यामुळे थेट जर त्यांच्याकडे जर कोणी आला तर ते अगदी, म्हणजे मी जरी असेल तर ते मला पण रेकॉर्ड करतात, तिथे कोणीही असेल तर. ती पोलिसांची ड्युटी आहे की उद्याला काही प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून त्यांच्याकडे कॅमेरे अलर्ट असतात, ते त्यांच्या कॅमेऱ्यातनं रेकॉर्ड करतात. परंतु ते सगळं चालू असताना ज्या पद्धतीने नवनीतजी बोलत होत्या, त्यामुळे कुटुंबीय म्हणून जेव्हा ते लोक बघतात त्यावेळेला त्यांच्यासाठी ते त्रासदायक आहे, की आमची मुलं किती मानसिक तणावाखाली येतात, की अरे आपल्या बाबांना हे असं बोलले, मग आपल्या बाबांची नोकरी जाईल का, मग आपल्या बाबांना काही त्रास होईल का, मग याच्यातनं एखाद्या पोलिसाने आत्महत्येला जरी प्रवृत्त झाला तर काय करायचं, याला जबाबदार कोण. बरं, त्यातही महत्वाची गोष्ट, तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस जेव्हा सरकारी कार्यालयांमध्ये जातो आणि काही प्रॉब्लेम होतो तेव्हा लगेच त्याला 353 लावली जाते. सरकारी कामात व्यत्यय आणल्याबद्दल 353 लावली जाते. मग हा नियम फक्त त्या खासदार आहेत म्हणून त्यांना तुम्ही सोडून देताय का? एक. दुसरे भाग असा की नवनीत राणा या पोलीस ऑफिसर आहेत का? त्या कसं काय सांगू शकतात? म्हणजे त्यांच्या यजमानांनी पण सांगितलं वाटतं की मग आम्ही त्या आरती यांचं निलंबन करत आहोत, त्या सस्पेंड. हु आर यू? तुम्ही कोण आहात? तुम्ही अभिनेत्री आहात? तुम्ही राजकारणी आहात की तुम्ही पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित आहात? तुमची पहिल्यांदा ड्युटी काय आहे ही तुम्ही ठरवली पाहिजे आणि त्यावरती बोललं पाहिजे. त्यामुळे नवनीत राणा जेव्हा जेव्हा स्टेटमेंट देतात, म्हणजे मला इतकं हसायला येतं कधी कधी की अरे तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या घराच्या समोर हनुमान चालिसा वाचायची. तुम्ही विचार करा की आपल्याला जर कोणी शेजाऱ्याने चहाला नाही बोलावलं तर आपण बळेच जात नाही चहाला, निमंत्रणाशिवाय. मग मुख्यमंत्री सांगतायत, त्यांचं घर आहे ना ते 10 वेळा सांगतायत की माझ्या घरी नकात म्हणू, तुम्हाला म्हणायची तुम्ही दुसरीकडे म्हणा, एखादं मंदिर निवडा तिथे म्हणा, तरी मुख्यमंत्र्यांच्या दारासमोर. म्हणजे तुम्हाला पार्लमेंटरी मेंबर म्हणूनही ते कळत नाही, तुम्ही काय मांडताय, तुमची ड्युटीज काय. बरं, हे सगळं करताना अमरावतीचे प्रश्न तसेच राहून जातात, मेळघाटातले प्रश्न तसेच राहतात. खरं तर मी त्या मुद्द्याकडे येणार होते की ज्या पद्धतीने राज्यातल्या या सगळ्या राजकारण्यांची भाषा आहे, चुन चुन के मारेंगे आणि जे काही सध्या सुरू आहे, या सगळ्यामध्ये मूळ प्रश्न कुठेतरी राहून जातात. अतिवृष्टीसारखा प्रश्न आहे, गायींवरती आजाराचं मोठं सावट आहे, शेकडो जनावरं दगावत आहेत, हे सगळे अनेक मुद्दे आहेत. म्हणजे मुंबईमध्ये इतके दिवस पाणी शिरत होतं, पण पुण्यासारखं शहर आहे किंवा इतर सुद्धा शहर आहेत की तिथे आता हे सगळे ड्रेनेजचे आणि हे सगळे प्रश्न वरती यायला लागलेत. कारण आपण ज्या पद्धतीने विकास करत सुटलोय, म्हणजे विकास खरं तर हे एक नावाखाली, विकासाच्या नावाखाली जे काही सिमेंटची जंगलं बांधत सुटलोय, खूप प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांकडे कधी बघणार आहे? कारण तुमचे 4 महिने गेले, सरकार स्थापनेमध्ये गेले, त्याच्यानंतर आता तो शिंदे गट की ठाकरे गट हा एक वाद सुरू आहे, हे सगळं चालूच राहणार आहे राजकारण. पण लोकांनी यातनं काय घ्यायचं? लोकांचे प्रश्न कधी सुटणार? मला तोच प्रश्न पडतो की जेव्हा कधी अशा चर्चा होतात ना, तर त्या चर्चांमध्ये ना नॉन इश्यूजवरती चर्चा आपण जास्त करतो आणि त्या नॉन इश्यूजवरती चर्चा करण्याच्या नादात इथले जे बेसिक, जे मूलभूत प्रश्न आहेत, जे राज्याचे प्रश्न आहेत, जे राज्यातल्या जनतेला रोजचे भेडसावणारे प्रश्न आहेत, या प्रश्नांवर चर्चाच होत नाही. जसं तुम्ही म्हणालात की बाबा इकडे आता बघा मराठवाड्यामध्ये ना पाऊसच नाहीये, सोयाबीन अक्षरशः पिवळा पडला, लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. तिथे अजूनही ना त्यांचे सर्वेक्षण झाले, ना पीक विमे, ना त्याची पाहणी झाली, काहीच झालं नाही. दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालंय. कुठे पाऊस नाहीये तर कुठे खूप पाऊस आहे, यावरती कधी बोललं जाणार? आता मी एक काहीतरी 2-3 दिवसांपासून बघतीये की आमदार प्रशांत बंब हे शिक्षकांच्या विरोधातल्या काही गोष्टी मांडत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक हेडक्वार्टरला राहत नाहीत, मग त्यांनी असं करायला नाही पाहिजे. पण मूळ प्रश्न तसाच राहतोय. म्हणजे कदाचित या सगळ्यातनं
पदवीधरांचं असणारं प्रतिनिधित्व किंवा शिक्षकांचं असणारं प्रतिनिधित्व यावरती घाला घालण्याचा प्रयत्न असू शकतो. पण याने मूळ प्रश्न किती सुटेल? उलट बंबसारख्या लोकांनी याचं समजून घेतलं पाहिजे की जर तुम्ही इतका आरडाओरडा करताय तर त्याच्यासाठी पत्रकार परिषदा घेण्याची गरज नाही. शिक्षण खात्याला सांगा एक सर्क्युलर काढायला. जर माननीय मुख्यमंत्री एका दिवसामध्ये, मी काल काहीतरी वाचलं की 800 गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. बापरे, केवढा मोठा वेग आहे हा. म्हणजे हा तर मोदीजींपेक्षा सुद्धा वायुवेगाने, म्हणजे आपल्याकडे जे गडकरीजी म्हणाले की उडती बस, तर असं काहीतरी उडण खटोला घेऊनच ते फिरले असतील. एका दिवसात एवढ्या गणेश मंडळांना ते भेट देऊ शकतात. इतके कार्यक्षम मुख्यमंत्री जर या राज्याला लाभले असतील तर अशा कार्यक्षम मुख्यमंत्र्यांना सांगून त्यांनी शिक्षण खातं का बरं ऍक्टिव्हेट करू नये? आणि जेवढे शिक्षण अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी ठीक आहे दिवसाच्या 800 सोडा 80 सोडा, दिवसाच्या 8च शाळा तपासायला यावं. परंतु शिक्षण अधिकाऱ्यांवर ते काहीच बोलत नाहीयेत. ते शिक्षकांवरती बोलत आहेत. जे शिक्षक खिचडी शिजवतोय तो सगळ्या प्रकारची कामं करण्यात, शिकवणं सोडून बाकीची सगळी कामं त्या बिचाऱ्याला दिलेली आहेत, त्या शिक्षकांवरती बोलताय. अरे पण जे शिक्षण अधिकारी इकडे जिल्हा परिषदेचा अधिकारी म्हणून वावरतात, प्राथमिकचा, माध्यमिकचा, उच्च माध्यमिकचा, पण त्याच वेळेला त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्यात आणि इकडचा जाणीवपूर्वक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा दर्जा खालावत ठेवायचा आणि खाजगी शिक्षण संस्थांचा दर्जा वाढवायचा आणि खाजगीकरण कसं जास्तीत जास्त वाढेल याकडे प्रयत्न करायचं. शिक्षण अधिकाऱ्यांची लाईफस्टाईल जरी तुम्ही बघितली ना तरी तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हणजे अक्षरशः पुढाऱ्यांना लाजवेल अशी लाईफस्टाईल आहे. त्या महिला अधिकारी असू देत, ते पुरुष अधिकारी असू देत, हे कोण आहेत अधिकारी? हे अधिकारी किती बिना पैशाची कामं करतात, किती शिक्षकांचे ॲप्रूव्हल काढताना पटमान्यता, संच मान्यता, त्यांच्या कंटिन्युएशन ऑर्डर, त्यांच्या कायम तुमचं करण्याच्या. जे म्हणणं आहे की प्रशांत बंब यांनी जो काही हे तर मी एक शिक्षकांवरती उदाहरण सांगितलं. असे खूप की जे नॉन इश्यूज वरती चर्चा करतात आणि इश्यूज घेत नाहीत त्याच्यामध्ये. हे मुद्दाम केलं जातंय का? म्हणजे कुठेतरी अगदीच. मुद्दा भटकवण्यासाठी केलं जातंय का? अगदीच, की जसं लव्ह जिहाद आणलं, म्हणजे नवनीत राणांनी लव्ह जिहाद आणलं आणि मग ते तसं प्रकरण नव्हतं, त्या संबंधित तरुणीने सांगितलं की माझी बदनामी थांबवा. म्हणजे मूळ मुद्दे जे आहेत, ज्याची गरज आहे ते कुठेतरी भटकवण्यासाठी, त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं, त्याच्यासाठी असे काहीतरी चघळणारे किंवा फास्ट फूड सारखे इश्यूज उचलले जात आहेत का? आता बघा, इकडे लव्ह जिहादची एवढी भाषा करणाऱ्या नवनीतची, मला वाटतं त्यांनी लव्ह जिहादच्या पण आधी बाई म्हणून बाईपणाच्या संवेदना त्यांना कळल्या पाहिजेत. आणि बाई म्हणून बाईपणाच्या संवेदना जर कळत असतील तर जात आणि धर्म बघून न्याय देणार का तुम्ही? जात आणि धर्म बघून न्याय नाकारणार का? कारण जेव्हा आपण बघतो आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये, तर हैदराबादमध्ये जेव्हा एखादा रेप मॅटर होतो, त्या रेप मॅटरमधल्या 4 लोकांचा एन्काउंटर होतो. एन्काउंटर झाल्यावर पोलिसांचा सत्कार केला जातो. बट ॲट द सेम टाइम बिल्किस बानो प्रकरणात मात्र 11 लोक सोडून दिली जातात आणि ती सोडून देताना त्या 11च्या 11 लोकांना मिठाया भरवल्या जातात. धर्म बघून न्याय देतात, धर्म बघून. आणि मग आम्ही हिंदुत्ववादाचे रक्षण करते आहोत. कसला हिंदुत्ववाद हा? हा हिंदुत्ववाद कसा की अरे आमची हिंदू पोरं उपाशी आहेत, ती बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम नाहीये, त्यांच्यासाठी नोकर भरती नाहीये. मला वाटतं हिंदुत्ववाद असं म्हणून उरबडवेपणा करण्यापेक्षा म्हणजे आपण हिंदुत्ववादाबद्दल बोलतोय म्हणून काही प्रश्न मी फक्त एक घेते. विठ्ठल दहिफळे म्हणून आपल्याकडे आता एक वाचक आहेत, प्रेक्षक आहेत, ते म्हटले की हिंदू विरोधी आहे ही बाई. हा, आता हे जे आहेत ना, म्हणजे जे काही यांचं नाव असेल ते, हे अशी जी मंडळी आहेत, या मंडळींचा प्रॉब्लेम काय आहे की यांना 15-20 वर्षात कळलं नाही की सुषमा अंधारे हिंदू विरोधी आहे. तू जेव्हा शिवसेनेत जाते त्यावेळेला कळतं की अरे हिंदू विरोधी आहे. म्हणजे जब बीजेपी के खेमे में बहुत बौखलाहट हो जाती है तब वो इस तरह के रूमर्स फैलाने लगते हैं. मी जेव्हा कधी मांडणी करते ती फार तर्कशुद्ध मांडणी असते. हा, ती मांडणी करताना ग्रामीण भागातल्या बायकांना समजेल अशी असते. मग त्याचे मागचे पुढचे संदर्भ कापले जातात आणि मग एक छोटासा संदर्भ घ्यायचा आणि सांगायचं की अरे बघा ही कशी हिंदू विरोधी आहे. मी जेव्हा सांगते की अंगात येणे हे मला पटत नाही, महाराष्ट्र राज्याचा त्याच्यावरती कायदा झालाय अंधश्रद्धा विरोधी, मग माझं बोलणं हिंदू विरोधी कसं असू शकतं? अरे मी जेव्हा सांगते की एखाद्या कलेक्टरच्या आईच्या अंगात येत नाही,
ज्या बाईला शास्त्रोक्त पूजा करता येते, पूजा अर्चा वेद श्रुती स्मृती ग्रंथ पारायण श्लोक एव्हरीथिंग कळतं, त्या बाईच्या अंगात देव येत नाही. मग देव स्लम एरियात असणाऱ्या बाईच्याच अंगात का येऊ शकतो? अज्ञान आहे का? हे करणी भानामती अज्ञान आहे का? मला वाटतं हे सांगणं हिंदू विरोधी असू शकत नाही, किंबहुना हे सांगणं कुठल्याच धर्माच्या विरोधी असू शकत नाही. कारण कुठल्याही धर्मातली बुवाबाजी ही वाईटच आहे. आणि त्यासाठी जर कोणी मला अशा पद्धतीने द्रोही वगैरे म्हणत असेल तर असं आहे की या देशामध्ये हिंदूवादी कोण आहे, देशभक्त कोण आहे, याचे सर्टिफिकेट वाटण्याचे टेंडर भाजपने घेतलेले आहेत. त्यामुळे भाजपचे असे काही लावारिस पेट्रोलर्स असतात की ते त्यांच्या परीने बिचारे चालत राहतात. ताई, एक विक्रम वरकड म्हणून आहेत, खरं त्यांनी 2-3 प्रश्न विचारलेत, पण एक जो प्रश्न आहे तो की प्रश्न विचारायचा आक्रमकपणा तुमचा कमी झाला का? माझा जर प्रश्न विचारायचा आक्रमकपणा कमी झाला असता तर मागच्या 1.5 महिन्यामध्ये मी एवढं सगळ्यांना सळो की पळो केलं नसतं. हा एक नक्की आहे, मी असं स्वतः ऍडमिट केलं, मी स्वतः असं मान्य केलं की माझी आधीची जी भाषा होती ती भाषाशैली निश्चित आत्ताची भाषाशैली नाहीये. पण आत्ता इफ आय एम इन अ प्रोटोकॉल, जेव्हा मी आत्ता काही भूमिका मांडते तेव्हा ती माझी प्रत्येक भूमिका, माझं ट्विट, माझं सोशल मीडियाचं पेज असेल, माझं काहीही म्हणणं असेल तर ते पक्षाचं कन्सिडर केलं जाणार आहे. त्यामुळे माझ्या कुठल्याही वागण्या बोलण्यामुळे माझा पक्ष अडचणीत येता कामा नये. माझी निष्ठा ही माझ्या पक्षाशी, माझ्या पक्षप्रमुखांशी असली पाहिजे. आणि त्यामुळे सपोज मी आधी बोलताना जर कदाचित काही लोकांशी मी एकेरीवर बोलले असेल तर आत्ता जर मी एका पक्षाची जबाबदार पदाधिकारी आहे तर आत्ता नाही बोलणार मी. हा, पण म्हणून माझ्या बोलण्यातला तो भेदकपणा किंवा तो थेटपणा किंवा ती भिडण्याची वृत्ती तीही कमी होणार नाही आणि ती कधीच होणार नाही. ती मी ठामपणे मांडत राहील, त्याच्यामध्ये कधीच कमतरता येणार नाही. अजून एक प्रश्न विचारला होता की सुषमाताईंना प्रश्न विचारा. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुषमाताईंनी पण आरोप केला होता की आदित्य ठाकरेला दहीहंडी फोडण्यासाठी पाठवा. हा, बरं झालं की मला याचं उत्तर द्यायचं होतं, त्यामुळे प्रश्नकर्त्याचा आभार. काय आहे, 2 चंक्स फिरवले गेले. त्यातला एक चंक असा होता की सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंचा बाप काढला किंवा उद्धव ठाकरेंचा बाप काढणारा सुषमा अंधारे शिवसेनेत गेल्या. पहिली बाब तर तो व्हिडिओ मार्फ केलेला आहे, त्याचा मूळ व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि मी तो अनेक ठिकाणी दिला सुद्धा. तो नाशिकच्या दिंडोशी रोडवरचा संविधानाचा व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी राज ठाकरेंबद्दल बोलते. त्यातला राज हा शब्द बेमालूम पद्धतीने एडिट करून तिथे उद्धव शब्द टाकला गेला. हा एक भाग. राहिला प्रश्न दहीहंडीचा, तर त्यावेळची जी घटना आहे ती घटना फार महत्वाची, कारण दहीहंडीमध्ये माझ्या गावातला आणि माझ्या अत्यंत परिचयातला एक मुलगा दगावला. सो ज्याचं घर जळतं ना त्याला कळतं. त्यामुळे ज्या उद्विग्नतेने आम्ही ते मांडतो त्या काळात ती उद्विग्नता समजून घ्या दादा हो. आत्ता सुद्धा दहीहंडीत एक गोविंदा मुंबईला गेला. ज्यांच्या कुटुंबातलं गेलंय ना बाळ त्यांना विचारा ना तुम्ही जेव्हा म्हणता ना की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असा सण असा उत्सव, अरे पण त्यात एखाद्याचा जीव जात असेल तर काय करायचं? जेव्हा एकनाथ शिंदे म्हणतात की एवढी मोठी बक्षीस आम्ही जाहीर करू, अरे पण तुमच्या त्या बक्षीस घेण्यासाठी पोरं जीवाची बाजी लावायचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा तेवढ्या पैशाचं त्यांना काहीतरी लघु उद्योगाच्या योजना काढा ना, त्या लेकरांना जगू दे ना, त्यांना ब्रेड बटरचे प्रश्न सुटू देत. निश्चितच हे सगळं होत असताना एकनाथ शिंदेची जी काही सध्या वाटचाल चालू आहे मुख्यमंत्री म्हणून, म्हणजे त्यावेळेस तुम्ही खरं तर पक्षामध्ये नव्हता, त्यामुळे उद्धव ठाकरेंची वाटचाल तुम्ही थर्ड पर्सन म्हणूनच बघितली होती. आणि तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मला वाटतं काहीतरी 10 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आहे. उद्धव ठाकरेंची पण वाटचाल तुम्ही थर्ड पर्सन म्हणून बघितली होती, कारण तोपर्यंत तुम्ही शिवसेनेमध्ये ऑफिशियली प्रवेश केलेला नव्हता. काय वाटतंय दोघांच्या मुख्यमंत्री पदामध्ये किती साम्य आहे, किती फरक आहे? एकनाथ शिंदेजींचं मला कौतुक करावं असं वाटतंय. ते कौतुक यासाठी की ते खूप प्रॉम्प्ट आहेत मार्केटिंगच्या बाबतीत, ते खूप प्रॉम्प्ट आहेत व्हिडिओ आणि रील करण्यामध्ये. म्हणजे इतकं चांगला, म्हणजे आम्हाला आधी असं वाटायचं की फक्त आणि फक्त मोदीजीच प्रॉम्प्ट आहेत का आणि मोदीजीच फक्त कॅमेरा जीवी आहेत का, किंवा तेच इतके सतत असे मीडिया ओरिएंटेड आणि कॅमेरा ओरिएंटेड आहेत का. पण तसं नाहीये. आमचे सगळे समज खोटे ठरवले एकनाथ शिंदेजींनी. ते ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा रील करतात, अगदी म्हणजे फोन करताना मला कमाल वाटते की अरे ते कोणाशी तरी फोनवर बोलतायत आणि मागून एक माणूस व्हिडिओ रेकॉर्ड करतोय ते फोन करत असताना. बरं, माणूस बोलताना जनरली असा पुढे तोंड करून बोलेन, मग त्याला दिसण्यासाठी ते असे मागे सरकून बोलतात. तर त्यावेळेला ते लक्षात येतं की किती कॅमेरा ओरिएंटेड आहात तुम्ही. तर हे कौतुकास्पद आहे. मला वाटतं की याच्यात सन्मान्य उद्धवजी कमी पडले, कारण त्यांचं काय झालं, त्यांनी काम खूप केलं
पण ते मार्केटिंग करू शकले नाही. ते शांत संयतपणे कोरोनाच्या काळात, कारण आता तुम्ही बघा काहीतरी एक जाहिरात आली, आपलं सरकार आलं, हिंदू सणांवरचं विघ्न टळलं. खरं तर अशी जाहिरात करणं एखाद्या मुख्यमंत्र्याला किती योग्य ठरतं बरं? कारण मुख्यमंत्री जेव्हा शपथ घेतात तेव्हा त्या शपथेमध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की मी कुणाबद्दलही अधिकचा आकसभाव किंवा ममत्व भाव न बाळगता माझ्या निदर्शनास जी बाब आणून दिली जाईल ती अत्यंत निरपेक्षपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेल. मग तुम्ही हा आकसभाव, तुम्ही काय म्हणताय की हिंदू सणांवरचं विघ्न टळलं, आपलं सरकार आलं, म्हणजे दुसऱ्या सणांवर विघ्न आणताय का तुम्ही? म्हणजे मग इथल्या मुस्लिमांच्या, बौद्धांच्या, ख्रिश्चनांच्या, पारशांच्या सणावर विघ्न आणलं चालतं का तुम्हाला? मग तुम्ही मुख्यमंत्री एकाच धर्माचे आहात का? की मग इतर धर्मीयांचे तुम्ही कोणीच लागत नाही का? मग तसा तुम्ही फतवा काढणार का? मग जाहीरपणे कटआउट लावावेत त्यांनी की नाही मी एकाच धर्माच्या मतांचा मोहताज आहे आणि मी तेच करणार आहे. बरं, असं करताना अजून दुसरी गोष्ट की तुम्ही ही जाहिरात करताना किती थिल्लरपणा आहे, हा किती उथळपणा आहे, हा सवंगपणा आहे. कारण ज्या काळात सणांवर बंदी होती ती फक्त हिंदूंवरच नव्हती, तर पूर्ण राज्यातली आंबेडकर जयंती बंद होती, जो की प्रचंड जल्लोषाचा कार्यक्रम असतो. चैत्यभूमीची गर्दी बंद होती, दीक्षाभूमीची गर्दी बंद होती, महाड क्रांतीभूमीची गर्दी बंद होती. अगदी त्याच वेळेला सार्वजनिक नमाज अदा करणं जे आहे ते सुद्धा बंद होतं. लोकांनी आपापल्या घरात नमाज अदा केली. म्हणजे सगळ्याच धर्मीयाच्या लोकांनी नियम पाळले, कारण कोरोनासारख्या महामारीला आपण सामोरे जात होतो. त्यामुळे उद्धवजींना ते कसे हिंदू विरोधी आहेत हे दाखवण्यासाठी इतक्या सवंग पद्धतीची जाहिरात करावी. बरं, ती जाहिरात करताना अजून एक भान की अरे जाहिरात कोणाच्या पैशातनं करताय? लोकांनी कर दिलेल्या पैशातनं तुम्ही तुमच्या जाहिरातीचे शौक पूर्ण करता. हे पैसे तुम्हाला जाहिरातीसाठी नाहीत दिले, तुमची चमकोगिरी करण्यासाठी नाहीत दिलेले. हे पैसे तुम्हाला आमच्या बेटरमेंटसाठी दिलेले आहेत, या महाराष्ट्राच्या बेटरमेंटसाठी दिलेले आहेत. आणि ते विसरून जातात सरळ सरळ. म्हणजे नॉन इश्यूजवर चर्चा करणे, सतत काहीतरी स्टंटबाजी करत राहणे, चुनचुनके मारते है, काय तंगड्या तोडा, टेबल जामीन ठेवतो, ह्याची भूमिका बघा. हा म्हणजे इकडे त्या म्हणतात, राणाजी म्हणतात की मी या पोलिसाची बदली करते, प्रकाश सूर्य म्हणतात मी टेबल जामीन देतो. तू जज आहेस? तुम्ही कधीपासून न्यायमूर्तीच्या खुर्चीत बसलात? मी टेबल जामीन तयार ठरतो, एकेकाचा तुम्ही तंगड्या पाडा. काय हे? किंवा काल सदा सरवणकरांनी हवेतच गोळीबार केला. ही मुजोरशाही येते कुठून? ही जी मुजोरी आहे ही येते कुठून? किंवा भरत गोगावले महाडमध्ये, काल महाडमध्ये होते मी, आमच्या एक विनय रत्न पारखी यांना कामावरून काढून टाकलं कंपनीत. काय कारण? हा परमनंट माणूस होता हा, आणि परमनंट असणाऱ्या माणसाला कामावरून काढून टाकलं. कारण काय तर विनय रत्न पारखी हा सगळ्या मुलांच्या प्रमाणेच त्या आदित्यजींची जी रॅली झाली ती रॅली बघायला गेला आणि तो कॅमेऱ्यात होता. आणि त्याला हे सांगितलं गेलं की तू कसा काय, त्याला बोलावलं, त्याला सांगितलं की तू या रॅलीत कसा होता. तर त्याला पहिल्यांदा कळलं नाही. तो आपला असा एकदम बिचारा सहज बोलताना, अहो कसला डॅशिंग माणूस होता, गेलो मी, मला भारी वाटलो, आणि त्याला शोकस देऊन त्याला काढून टाकलं गेलं. नंतर सगळी शिवसेना पण गेली आणि इतर म्हणजे फक्त शिवसेनाच नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी, तिथले जे कामगार युनियनचे लोक आहेत हे सगळे लोक गेले की तुम्ही याला का काढून टाकताय, त्याचं कारण सांगा. तर ते आम्हाला सांगायचं नाही, ते गोगावले शेटला विचारा, भरत शेटने सांगितलंय त्यांना विचारा. इतकी मुजोरी. बरं, त्याच्यामध्ये एक मुलगा आमचा जास्तीचं बोलत होता, अक्षय दळवी नाव त्याचं, जो शिवसेनेचा पदाधिकारी होता. त्याला नंतर अगदी रस्त्यावर काढून यांनी म्हणजे त्याच्यावरती प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करावा. सत्तेचा इतका माज, इतका दर्प येऊ शकतो? या देशात सत्ता बघितलीच नाही का इतर पक्षांनी? काँग्रेसची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती, ती सोसायट्यांमध्ये होती, डेअरीमध्ये होती, कारखान्यांमध्ये होती, ती बँकेमध्ये होती, शाळा सगळीकडे होती. पण काँग्रेसने हा सत्तेचा नंगानाच आणि हा माज कधीच केला नाही. हा माज या लोकांना इतका कैफ कसा चढू शकतो? आणि तो कैफ चढताना आम्ही कसे सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवण्याच्या नादात महाराष्ट्रातले प्रश्न मात्र तसेच अनुत्तरित राहतात. त्याच्याकडेच आपण येतोय. पण मी थोडंसं राजकीय ह्याच्याकडे येते की एक बातमी आली, म्हणजे भाजप ज्या पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करतं, तुम्ही सुद्धा बघत असाल की भाजपची जी शैली आहे त्यानुसार त्यांनी आता महाराष्ट्रामधल्या सुद्धा 16 लोकसभेची तयारी करायला सुरुवात केली. त्या 16 मध्ये श्रीकांत शिंदेच्या कल्याणचा पण समावेश आहे आणि दुसरीकडे पुण्यातल्या आढळरावांचा शिरूर सुद्धा आहे, जिथनं ते पूर्वी खासदार होते.
तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी भाजप पुन्हा एकदा म्हणजे शिंदे गटालाच अडचणीत आणणार आहे किंवा शिंदेना तो जो निर्णय आहे त्याचा पश्चाताप होऊ शकतो या गटाला? मी तुम्हाला अजून एक मतदारसंघ सांगते जे ते शिंदे गटाला अडचणीत आणणार आहेत. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ एकच आहे आणि आता निश्चितपणे दानवे तो मतदारसंघ सोडणार नाहीत. मग मी सांगितलंच 2-4 वेळा सांगितलं. मग काय खोतकर तिथे फक्त प्रचाराचे पॅम्फलेट वाटतील का? नो डाऊट खोतकर साहेबांबद्दल आम्हाला खूप आदर आहे, पण मग करणार काय शिंदे गट? मला जे कळतं थोडंफार जे काही माझे पॉलिटिकल प्रिडिक्शन्स जे असतात त्यातनं मला असं वाटतं की कदाचित भाजपाची ही गरज आता पूर्ण झाली आहे. त्यांना सन्माननीय शिंदे साहेबांची गरज फक्त आणि फक्त उद्धवजींचं सरकार पाडण्यापुरतीच होती आणि त्यांनी ते पाडलेलं आहे सरकार. आता त्यांना काही फार ती उपयोगिता राहिली नाही. राजकारणामध्ये जेरेमी बेंथम नावाचा एक विचारवंत आहे. बेंथम युटिलिटी थेरी सांगतो पॉलिटिक्समधली, की युटिलिटी काय असते, की प्रत्येक काळामध्ये अगदी लोक सुद्धा म्हणजे मतदार सुद्धा तेवढेच असतात बरं का. असं काही नाही की नेतेच फक्त, मतदार सुद्धा चालू आमदाराशी कसे वागतात आणि पराभूत आमदाराशी कसे वागतात आपण बघतो. तर ज्याची जेवढी उपयोगिता आहे त्या उपयोगितेनुसार त्याला महत्त्व दिले जाते. या सिद्धांतानुसार एकनाथ शिंदेजी यांची उपयोगिता भाजपच्या नजरेतनं तशी आता पूर्णतः संपत आलेली आहे. त्यामुळे आपण बघितलं असेल की जेव्हा कधी स्टेटमेंट देतात हे सगळे कार्यकर्ते यांचे, म्हणजे अगदी त्या वाघताई असतील या नवनीतजी असतील किंवा हे सगळे लोक हे स्टेटमेंट देताना आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, माननीय मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं, असं म्हणत नाहीत ते कसं म्हणतात, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेले आहे, माननीय उपमुख्यमंत्र्यांचे ते निर्देश आहेत. अरे मुख्यमंत्री आहे की नाही देशामध्ये? या राज्यामध्ये मुख्यमंत्री नावाची गोष्ट आहे की नाही? कारण भाजपचे सरसकट लोक मुख्यमंत्र्यांना चक्क अनुल्लेखाने मारतात आणि ते फक्त उपमुख्यमंत्र्यांनाच उल्लेख करतात. बरं, ते त्यांचे नेते आहेत ना, मग ते त्यांच्या नेते, हो ते त्यांचे नेते आहेत, परंतु जेव्हा तुम्ही राज्याची बाजू मांडत असता, म्हणजे समजा आता आपण त्यांना जर विचारलं महिला सुरक्षिततेचं काय, तर ते सांगतात सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले. तुम्ही त्यांना मग शेतकऱ्यांवर विचारायचं, मग ते सांगतात सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले. अरे मुख्यमंत्री काही म्हणाले की नाही, की मुख्यमंत्री हे फक्त. आणि मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, एक फार छान परसेप्शन आहे. मी आत्ता गौरी गणपतीच्या निमित्ताने गावाकडे होते, तर एक छोटा मुलगा असा धावत आला आणि आमची रॅली चालली होती, तो पुढे आला आणि म्हणाला की उद्धवजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. मला असं कौतुक वाटलं, जवळ घेतलं, म्हटलं अरे बाळा तुला काय रे कळतं याच्यातलं एवढं? हा मग आमचा नेता आहे. तर मी त्याला म्हटलं मग आत्ताचे मुख्यमंत्री कसे वाटतात? तेव्हा ते त्याला काय असते, रोज नवे कपडे घालायचे, रोज एका बाप्पाला जायचं. मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असू शकते? एक छोटा मुलगा सांगतोय की रोज नवे कपडे घालायचे, रोज एका गणपती बाप्पाला जायचं, एवढी छोटी. मग झालं आता सगळे जर गणपती बाप्पा जर सगळे जर बघून झाले असतील, सगळं करून झालं असेल, मग आता काय नवरात्र उत्सव येईल, मग आता काय मध्ये पितृपक्ष असेल, मग आता पितृपक्षाला सगळीकडे जेवायला जाणार का दोघे जण? या देशामध्ये म्हणजे माझ्या लहानपणी मी बघितलं होतं की बायका मकर संक्रांतीला हळदी कुंकाला जायच्या, बायका महालक्ष्म्यांच्या सणाला ज्येष्ठागौरी आवाहन असतं तेव्हा पण हळदी कुंकाला जायच्या. गणपतीचं दर्शन आणि दर्शन डिप्लोमसी हा मी याच वर्षी बघितलेला प्रकार. अर्थात तुम्ही बाप्पाचे दर्शन घ्यायला पण हरकत नाही, परंतु बाप्पाच्या दर्शना आडून जर तुमच्या पॉलिटिकल डिप्लोमसीज आणि अजेंडेत चालवत असाल तर ते वाईट आहे. मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की दर्शन डिप्लोमसीचा भाग म्हणून जेव्हा अमित शहा मुंबईमध्ये आले तेव्हा आपल्याला असं वाटलं की ते ठीक आहे, ते बाप्पाकडे गाऱ्हाणं करतील, बाप्पाला मागतील, ते म्हणतील की अरे या राज्याला अतिवृष्टीपासून जरा सुटका दे बाबा, जो भाग कोरडवाहू आहे त्यांना जरा समृद्धी दे, महिला असुरक्षित आहेत त्यांना मोकळा श्वास घेता येऊ दे. अगदी काहीच नाही तर ॲटलिस्ट ते याच्यावर तरी बोलतील की गणेशोत्सवाची चळवळ कोणी उभी केली, त्या लोकमान्य टिळकांच्या बद्दल तरी ते बोलतील. यातलं काहीच अमित शहा बोलत नाहीत आणि दर्शन डिप्लोमसीच्या नावाखाली येतात आणि अख्खा दौरा ते सन्मान्य उद्धव साहेबांच्या भोवताली फोकस करतात. हे किती चमत्कारिक आहे. आणि मग आम्हाला खात्रीने पटतं की आम्ही खरंच सही ट्रॅकवर आहोत आणि भाजपला येणाऱ्या काळामध्ये शिवसेना फार मोठं आव्हान देऊ शकते. अगदी शेवटचा प्रश्न आणि आपण लाईव्ह संपवूया. म्हणजे शेवटचं वाक्य बोललात की भाजपला शिवसेना पुढच्या काळामध्ये मोठं आव्हान देऊ शकते. एक तर नेते निघून गेलेले आहेत, म्हणजे आमदार लोकप्रतिनिधी निघून गेलेले आहेत,
जेमतेम 10-12 आमदार शिल्लक आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांच्या बातम्या येतात की ते वाटेवरती आहेत, त्यांना आमंत्रणं आहेत किंवा कदाचित ते जाऊ शकतात, निवडणुकीच्या वेळी जाऊ शकतात. आणि अशा वेळी कसं आव्हान देणार आहात? कारण मुंबईमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं त्यानुसार भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार आहे. इतर ठिकाणी सुद्धा ही स्थिती येऊ शकते आणि अशा वेळी तुम्ही आव्हान देण्या इतका आत्मविश्वास दाखवताय. येस, तुम्हाला एक दिवार पिक्चर मधला डायलॉग सांगते. खूप डायलॉगचा दौरा आहे म्हणून ते असं काहीतरी संभाषण चालू होतं आणि त्याला अमिताभ शशी कपूरला विचारत आहे की मेरे पास गाड़ी है, बंगला है, प्रॉपर्टी है, सब है, क्या है तुम्हारे पास. तसं जेव्हा आम्हाला विचारतात ना लोक, आणि भाजपवाले पण त्यांच्या त्या वागण्या बोलण्यातनं दाखवतात की हमारे पास ईडी है, सीबीआई है, इलेक्शन कमीशन है, पैसे है, 50 खोके है और पूरे एमएलएज है, एमपीज है, क्या है तुम्हारे पास? हमारे पास सच्चाई है, हमारे पास शिवसैनिक है, हमारे पास जो पिछले 56 सालों से वंदनीय बाला साहब ने जो शिवसेना की एक धरोहर बनाकर रखी है, जो बड़ी पुख्ता, बड़ी मजबूत है, वो धरोहर हमारे साथ है. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की आम्ही उथळ वक्तव्य करण्यापेक्षा, कॅमेराजीवी राहण्यापेक्षा आमच्याकडे एक फोरकास्ट विजन आहे. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी, महाराष्ट्राची जिओग्राफिकल, कल्चरल आणि महाराष्ट्राचं सेन्सस या सगळ्यांचा विचार करून इथले प्रश्न डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळून कसे सोडवता येईल यासाठी आवश्यक असणारं फोरकास्ट विजन आणि तो रोडमॅप तो शिवसेनेकडे आहे. निश्चितच तुमचा हा आत्मविश्वास कुठे घेऊन जातो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अनेक निवडणुका आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण या सगळ्या मुद्द्यावरती तुम्ही खुलेपणाने बोललात आणि चर्चा केलीत. मनापासून तुमचे आभार. पुन्हा एखाद्या लाईव्हला भेटूया आणि असे जे काही मुद्दे आहेत त्यावरती आपण नक्की बोलू. नक्कीच. थँक्यू सो मच. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.